Friend. 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 हिला तर ताप आहे. हॅलो. हॅलो डॉक्टर, मी नेहा कामत बोलते. बोला ना. डॉक्टर, परीला जरा बरं नाही वाटत आहे, ताप येतो. कधीपासून? आत्ता सकाळी तर बरी होती ती. काळजी करू नका. मी यापूर्वी तापावर सजेस्ट केलेलं औषध आहे का? हो हो आहे. तोच डोस पुन्हा तुम्ही कंटिन्यू करा. सकाळपर्यंत तिला बरं वाटेल आणि सकाळी आपण बोलूच फोनवर. ओके चालेल डॉक्टर, ठेवते मी. Friend. हां. हॅलो हॅलो डॉक्टर, बोला ना. ती ती आहे ना, झोपेत बडबडतीये. बडबड म्हणजे नक्की काय म्हणते? फ्रेंड फ्रेंड असं म्हणते. तिचा कोणी फ्रेंड आहे का? किंवा ती कोणाला फ्रेंड वगैरे म्हणते का? हो, तिचा एक फ्रेंड आहे. Friend. अशा वेळी आपल्याला मुलांची मानसिकता समजून घ्यावी लागते. त्या कधी एका व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी आग्रह धरतात आणि त्या मनात घर करून बसतात आणि त्यामुळे ते आजारी पडतात. हा जो कोणी फ्रेंड आहे ना, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आता भेटायला सांगा. भेटणं शक्य होत नसेल तर तुम्ही फोनवरती बोलून घ्या. चांगलेच परिणाम दिसून येतील. ठीक आहे डॉक्टर, मी प्रयत्न करते. तुला ताप आला होता ना, तर मी डॉक्टर अंकलला फोन केला. डॉक्टर अंकल म्हणाले तिला सांगा औषध घ्यायला. पण जर तू खाल्लं नाही तर औषध कसं घेता येणार बाळा, हो ना? थोडंसं खाऊन घेतेस? बाळा असं हट्ट नको ना करूस, थोडंसं खाऊन घे ना. परी अशी न खाता झोपली आणि पुन्हा तिला डायबिटीसचा अटॅक आला तर? हा जो कोणी फ्रेंड आहे ना, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आता भेटायला सांगा. भेटणं शक्य होत नसेल तर तुम्ही फोनवरती बोलून घ्या. बोल नेहा. 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 Hello friend. अरे बच्चा बोल, कशी आहे तू? Friend, तुला कसं कळलं मला ताप आलाय? तुला ताप आलाय? हो, पण तुला कसं कळलं? नाही, मला नाही कळलं. मी तुला सहज विचारलं तू कशी आहेस, पण ताप कसा आला तुला? तू काही खाल्लंस का बाहेरचं? नाही, आई माझ्याशी वाईट वागली ना, म्हणून मला ताप आला. काय? आई कशाला वाईट वागेल तुझ्याशी? पण ती वागली ना. काय केलं तिने? ती तुझ्याशी बोलूच देत नाही म्हणून मला ताप आला. म्हणून मी जेवायला पण नाही म्हणाली. तू जेवायला का नाही म्हणालीस परी? ती जर तुझ्याशी नाही बोलू देत तर मी पण नाहीच म्हणू शकेल ना. असं नाही करायचं बच्चा. तू जेवली नाहीस तर आईला वाईट वाटेल ना. फ्रेंड, तू आईची बाजू घेऊ नको हा. बरं, नाही घेत तिची बाजू, पण आईला तुझी काळजी आहे की नाही? तिचं खूप प्रेम आहे बेटा तुझ्यावर, म्हणून तिने तुला फोन लावून दिला ना. नाही. नाही म्हणजे? फोन इथेच माझ्या बाजूला होता, अचानक लागला. मग मी तुझा आवाज ऐकला म्हणून मी बोलायला लागले. बर, फोन आपोआप लागला या तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवतो, पण आता मी जे सांगेन ना ते नीट ऐकायचं. बोल ना, मी तुझं नक्की ऐकेल. सगळ्यात पहिली गोष्ट, आई तुला जे काही सांगेल ते सगळं ऐकायचं. ओके. दुसरी गोष्ट, तिला न सांगता न विचारता काहीही करायचं नाही. ओके. गुड गर्ल. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट, आई नेहमी तुझी काळजी घेत असते, हो की नाही? सो मग कधी कधी तू ही आईची काळजी घे. पण मी
मी इथे छोटी आहे ना, मग मी कशी काळजी घेणार? आता मला सांग, आईची सगळ्यात मोठी काळजी काय आहे? परी आहे की नाही? मग जर का परी खुश असेल, आईने सांगितलेलं सगळं ऐकत असेल, तर आई पण खुश राहणार, हो की नाही? मला आज परीकडून प्रॉमिस हवंय. कसले प्रॉमिस? परीने आता जे काही कबूल केलंय ना, ते ती सगळं फॉलो करणार. ठीक आहे, मी प्रॉमिस करते. दॅट्स माय गर्ल. फ्रेंड, तुला अजून एक विचारायचं होतं. बोल ना. फ्रेंड, मी आणि ओजस भांडलो ना, मग आम्ही कट्टी घेतो. मग लगेच 10 मिनिटात बट्टी सुद्धा घेतो. मग तू आणि आई कधी घेणार बट्टी? बोल ना फ्रेंड. हे बघ परी, तू आणि ओजस जेव्हा भांडता तेव्हा थोडा वेळ तुमचं बोलणं थांबतं. तुम्ही एकमेकांशी बोलत नाही, पण तुमची मैत्री थांबते का? नाही. तसंच आमचं पण आहे बच्चा. आमचं बोलणं जरी थांबलं असलं तरी आमची मैत्री आहेच ना, आणि मी ती मैत्री कधीच तुटू देणार नाही. फक्त असं बोलू नको, प्रॉमिस पण कर. प्रॉमिस. थँक्स फ्रेंड. चल फ्रेंड, आता खूप रात्र झाली आहे. सगळ्यात आधी तर तू जेवून घे आणि शांतपणे झोप. आपण उद्या सकाळी बोलूया. ओके, गुड नाईट. बाय. बाळा, हे बघ, मी तुझ्यासाठी जेवण परत गरम करून आणलंय. थोडस खाऊन घेतेस ना? बाळा, असं हट्ट नको ना करू प्लीज. ठीक आहे, तू म्हणते तर खाते थोडं. शहाणं बाळ माझं. तुझी आवडती भाजी केली आहे ना? परीच्या बाबतीत हे जे काही चाललंय ना, ते बरं नाहीये. तिने यशमध्ये असं गुंतून जाणं योग्य नाहीये. तो मोठा माणूस आहे, आज इथे आहे म्हणून परी त्याच्याशी बोलू शकते. उद्या तो जगाच्या दुसऱ्या कुठल्या कोपऱ्यात निघून गेला तर? त्याला भेटणं किंवा त्याच्याशी बोलणं शक्य झालं नाही तर? तर ती काय करणार? पुन्हा पुन्हा असा ताप घेणार? आत्तापासून विचार करता यावर एकच उपाय आहे, यशपासून जास्तीत जास्त दूर होणं. मग त्यासाठी त्याच्या कंपनीतील नोकरी सोडावी लागली ना तरी चालेल. आई अगं काय करते? मला खूप भूक लागली, पटकन भरव ना. हो बाळा, हे घे.